मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर आज आहे लक्ष्मीपूजन. तर सर्वात आधी सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या खूप 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 शुभेच्छा. तर इथे आहे सकाळची वेळ आणि मी सकाळी देवपूजा, रांगोळी वगैरे काढून घेतली आणि सगळं घरातलं आवरून झालेलं आहे. आणि नाश्त्यासाठी मी चपात्या बनवल्या आणि भाजीसाठी शिरोळे कापत होते. तर शिरोळ्याची सुकी भाजी करणार आहे आज. आणि मस्त असं वातावरण सकाळचं प्रसन्न वाटत आहे. आणि एकीकडे कामं करता करता माझं चाललेलं आहे की मुलांना आवाज द्यायचं की उठा लवकर, आंघोळ्या वगैरे करून घ्या, उठणं लावायचं आहे अंगाला, आज अभ्यंग स्नान आहे, उठा लवकर म्हणून. तर तेच चाललेलं आहे माझं. आणि ही आहे काय करतोय? एका झाला झाली करतोय मोडतोय काय? हे झोपलं इथं इथं काम करते ही बाई. काय बनवते काय माहित नाही. फुल बनवते वाटतं, काहीतरी बनवते. ही इथं काढते रांगोली. इकडे बघ, इकडे बघ. नाही ह्यो आलाय, ह्यो चाललाय मेडिकलला. ही कामं करताय. किचन मध्ये काहीतरी चालू आहे. समय काहीतरी झाली करतोय. जाऊ दे काय चालू नाही. यो मी कसला वारेस आणि ना दुपारची वेळ, दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी सगळं घरातलं आवरून पूजेची मांडणी आत्ताच करून घेते. म्हणजे काय राहायला पण नको आणि पूजा करायला असं व्यवस्थित निवांतपणे करता येईल. तर तेच करून घेत आहे मी. आत्ताच तयारी करून घेते पूजेची. इथे बघा, ही एवढी मोठी रांगोळी काढली आहे गौरीनी. आणि गौरी भारीच रांगोळ्या काढते दरवर्षी. तिला 2 ते 3 तास लागतात रांगोळ्या काढायला. आणि हो, कामगार पण लागतात हाताखाली. तर हे बघा, हे भरून देत आहे. आणि आता इकडची साफसफाई व्हायची बाकी आहे. आणि बघा, नाणींच्या समोर दरवाजापुढं पण तिने रांगोळी काढली. आणि इथे ओंकार पण लागलाय कामाला तिच्या हाताखाली. कलर भरून देणं, हे करणं ते करणं चालू. तर हे बघा, मस्त अशी मस्त रांगोळी काढते. आणि ही रांगोळी अशी ना बघूशी वाटते, खरंच छानच काढते रांगोळ्या ती. मस्तच वाटतं. आणि अजून आम्हाला दिवे लावायचे, पण पावसाने मध्येच गोंधळ केलाय. वारा पाऊस एवढा आहे ना, काय सांगू तुम्हाला. विजा चमकतायत आणि पूजा पण मांडून झाली आहे. फक्त दिवे आपले उजवायचे आहेत, दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तेल वगैरे सगळं लावून ठेवलेलं आहे. आणि इथे पण अशी ना कॉर्नरला मस्त रांगोळी काढली आहे. आणि ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आता जेवणाची तयारी करणार आहे मी, कारण काही अर्धा तास अजून बाकी आहे. तर म्हटलं पटकन असं पुढच्या पुढं जेवणाची तयारी करावी. पूजेची पण तयारी केली. एकीकडे चालली आहे रांगोळ्यांची गडबड सगळी. आता पटकन 6:15 झालेले आहे, तर अजून भरपूर टायमिंग आहे. आणि एवढा अंधार पडलाय ना, सांगते तुम्हाला, भरपूर अंधार पडलाय. कारण काय ना, वारा पाऊस असं एकत्र झालेला आहे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम विश्वनाय नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय
दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्नखचित घोरात गौरी कुंभा चंदनाची उटी कुंकुम केशोरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा वृंजोनी कोरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वटपाये सजना संकटी पावावे निवाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती अति बाळा तेथून निर्मळ जळ वाहे सुदूरा जय देव जय शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वाळू पावती ओ वाळू तुंगरपूर गौरा जय देव. तर पूजा झाली, आरती झाली आणि थोडेफार असे फोटो आम्ही काढले, फॅमिली फोटो. त्याला जेवायला आता बसता सगळ्यांनी. फक्त ही भाजी किती जागा बरोबर पप्पांनी केले पनीरची भाजी. समूनी टेस्ट केलाय सगळा सगळे आहे ना. आता आम्ही जेवायला बसलोय सगळेजण आणि पाऊस पडलाय अचानक, त्याच्यामुळे दिवे लागत नाहीत. तर यांनी हे असे दिवे आणले, ते चालू आहेत. बाकी कुठलेच दिवे राहिलेला आहे. आणि हा जो पूजेचा दिवा आहे तो असा झाकणाचा आहे, त्याच्यामुळं तो राहिलेला आहे. बाहेरचे कुठलेच दिवे राहिलेले नाही. तर आता आम्ही जेवण घेतो आणि यासोबतच मी माझ्या या व्हिडिओला एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर इथं ना माझा सगळा किचन रूम आवरून झालेला आहे. जेवण वगैरे झाली, सगळं आवरून झालं, क्लिनिंग. आणि हे बघा, ह्या वर्षी हे असे डब्बे आणलेले. डब्बे दाखव गं बाळा. पॅकिंगसाठी म्हणजे पॅकिंगच्या पिशव्या सांगितलेल्या त्यांना, तर त्यांनी हे असे डबे आणले. ते डबे खरं तर चांगले आहेत पॅकिंगसाठी आणि दिसायला पण छान दिसतात. आणि हे आराम करतायत इकडे, कारण का ह्यांना उद्या जायचं आहे कुठे, भाऊबीज करायला. उद्या खरं तर पाडवा आहे, तरी पण हे भाऊबीज करायला जाणार आहेत. ड्युटीच्यामुळे त्यांना ॲडजस्ट करायचे. त्यांच्या बहिणींना भाऊबीजेला जाण्यासाठी संध्याकाळी लगेच येणार आहेत. तर म्हटलं पॅकिंग करून घ्यावं. आता बसलोय तर सगळेच डबे पॅक करा. किती डबे आणले? 10 डबे आणले. तरी आणखी लागणार आहेत. 6 का 7 डबे लागतील आपल्याला अजून. ते आता बघूया, उद्या नाही तर परवा आणतील. चला आता आम्ही पॅकिंग करून घेतो.